राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होते। शैलेंद्रजी, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा लोकसभेसाठी राज्यामध्ये मतदान झालं तेव्हा 48 लोकसभा मतदारसंघ होते, आता 288 विधानसभा मतदारसंघ आहेत। पण जी जनता आहे, मतदारांची जी संख्या आहे ती साधारणतः सारखीच आहे आणि एकंदर जितके मतदार असतील संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर तेव्हा 5 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं, आता मात्र एकाच टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार आहे। आपण याचं विश्लेषण काय कराल? त्याचं कारण असं की लोकसभेची ज्यावेळेला निवडणूक झाली त्याला आपण एक दुसरा शब्द वापरतो की सार्वत्रिक निवडणूक, म्हणजे देशभर ती निवडणूक होती आणि त्या देशभर असलेल्या निवडणुकीमध्येही महाराष्ट्र हे एक राज्य होतं। आता त्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेताना सिक्युरिटी फोर्सेस, त्याच्यानंतर मतदानासाठीची यंत्रणा, स्टाफ, कर्मचारी वर्ग, त्याच्यानंतर इतर सोयी सुविधा हे सगळं लक्षात घेऊन ती डिसेंट्रलाइज किंवा विकेंद्रित पद्धतीने घेतली तर ती घेणं सोपं जातं। त्याच्या पलीकडे जाऊन जरी महाराष्ट्र हे तुलनेने म्हणजे उत्तर प्रदेश किंवा बिहार तितकं व्हायलन्स होत नाही किंवा तितके गैरप्रकार होत नाहीत, बंगालमध्ये बूथ कॅप्चरिंग होतं तसं होत नाही महाराष्ट्रात तितक्या प्रमाणात, पण आपल्याकडे काही नक्षलवादी भाग आहे, नक्षल इन्फेस्टेड एरिया म्हणतात तो, की गडचिरोली असेल, भंडारा असेल, त्याच्यानंतर सीमावर्ती भागात काही ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतात की जी कर्नाटकला लागून असलेली सीमा आहे। तर अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन निवडणुकीचं नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावं या दृष्टीने ते विकेंद्रित पद्धतीने म्हणून लोकसभेच्या वेळेला केलं गेलं होतं। तरीही 5 टप्पे हे जरा जास्तीच होते आणि ते राजकीय कारणासाठी होते। त्याचं कारण असं की 2 वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं NDA सरकार केंद्रात होतं 14 आणि 19ला, आणि 24च्या निवडणुकीला त्यांची परिस्थिती तितकीशी राजकीयदृष्ट्या बळकट नव्हती आणि त्यामुळेच 5 टप्प्यात मतदान घेतल्यामुळे पंतप्रधानांच्या ज्या सभा झाल्या त्याच्यावर टीकाही झाली की जसं ते अगदी कॉर्पोरेशनच्या लेव्हलपासून सगळीकडे भाजप पूर्ण शक्तीनिशी उतरतं, पण लोकसभेला 5 टप्प्यात घेतल्यामुळे त्यांच्या प्रत्येक मतदार प्रत्येक टप्प्यामध्ये 2-2, 3-3 सभा होऊन 10-15 सभा होणं आणि त्याचा काही फायदा मिळणं हा त्याच्या मागे विचार होता। तसं आत्ता महाराष्ट्र आणि झारखंड म्हणजे तुलनेने एकूण देशातली जर आपण सगळी यंत्रणा निवडणूक आयोगाकडे असलेली पाहिली, म्हणजे निवडणूक आयोगाला स्वतंत्र स्टाफ नाही, त्यांच्याकडे त्यांचा कर्मचारी वर्ग नसतो, पण प्रशासनातच म्हणजे त्या राज्याच्या किंवा इव्हन केंद्र सरकारच्या अखत्यारीतले तिथे कर्मचारी पाठवता येतात आणि एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात निवडणूक घेणं हे काही तितकंसं अवघड नाही। बरं, ते करताना जर इतकी पंचायत असती भारतीय जनता पक्षाची तर कदाचित तेथे 2-3 टप्पे करून मग पंतप्रधान 10 वेळा आले असं झालं असतं, पण तशी शक्यता आता वाटत नाही आणि म्हणूनच एका टप्प्यात निवडणूक होताना सगळा भर जो आहे तो त्यांच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याच्यावर असेल असं मला वाटतं आणि त्याचा आपण कदाचित पुढे बोलूया। पण एका टप्प्यात घेतल्यानंतर सिक्युरिटीचा फारसा विषय महाराष्ट्रात तितकासा मोठा आत्ता नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन पंतप्रधानांच्या खूप सभा होतील असं वाटत नाही, पण त्याच्यापेक्षा विरोधकांचे जे नेते आहेत म्हणजे आज महायुतीपुढे महाविकास आघाडीचं तितकं आव्हान आहे, जर विकेंद्रित पद्धतीने केलं तर त्यांच्या नेत्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांनाही त्या टप्प्यात जाऊन जास्ती सभा घेता येतात, ते कदाचित होणार नाही आणि एका टप्प्यात झाल्यामुळे त्यांचेही मुवमेंट्स रेस्ट्रिक्ट होतील असं मला वाटतं। खरं, राजकीय आपण वेगवेगळ्या शक्यतांचा